सर्वांनी एतराज पिक्चर पाहिला असेल, पण खऱ्या अर्थाने आता ही केस खूप चर्चेत आहे आणि ती कॉर्पोरेट एतराज आहे. का? कारण की एका एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लेडीने त्याच्याच एम्प्लॉईचा रेप केलेला आहे आणि ही अमेरिकेतील घटना जेपी मॉर्गन कंपनीमध्ये घडलेली आहे. जेपी मॉर्गनची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हसडी हिने भारतीय मूळ असलेला चिरायू राणा याचा रेप केलेला आहे. तेव्हा एकदा दोनदा नाही, भरपूर वेळा. त्यामुळे चिरायू याने एका वर्षातच तो जॉब सोडला आणि त्याला जॉब सोडण्यावरती मजबूर केला. पण तुम्ही हे व्हिडिओ बघून हसत असाल की अरे ह्या गोष्टी एवढ्या काही गंभीर नाही आहेत, पण खरोखर गंभीर आहेत. का? कारण की ती त्याच्या डेस्कच्या इथे आली, डेस्कच्या इथे पेन पाडते आणि बोलते की मला तुझ्याकडून संभोग पाहिजे आहे. त्या गोष्टी झाल्यानंतर ती त्याच्या बर्थडेला त्याच्याकडून ओरल संभोगाची मागणी करते आणि इतर खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्याकडून डिमांड करायला लागते. त्याचं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा त्याला एवढं पिडलं जातं की तो शेवटी 1 वर्षाने त्याचा जॉब सोडतो आणि जॉब सोडल्यानंतर अमेरिकेमध्ये असल्यामुळे तो तिकडे ॲटलीस्ट केस करू शकतो आणि त्याला इतका मानसिक त्रास दिला जातो की अक्षरशः तुटलेला असतो. तरी सुद्धा लोरा त्याला पिडत असते. का? कारण की तुला जर प्रमोशन पाहिजे किंवा तुला तुझी सॅलरी वाढवायची असेल तर तुला ह्या गोष्टी कंटिन्यू ठेवाव्या लागतील. पण आता केस झाल्यानंतर लोराने त्याला डिमांड केलेली आहे की तुला $1.1 मिलियन म्हणजे भारताचे 900 करोड रुपये मी द्यायला तयार आहे. चिरायूचं म्हणणं आहे की मला 900 करोड नकोयत, मला $12 मिलियन पाहिजेत. म्हणजे तुम्ही तो अंदाज लावा की किती पैसे असतील. तरी ह्या गोष्टी आपण खूप साध्या आणि खूप लाईटली याच्यात घेत आहोत, पण हे ऍक्च्युली मी टू आहे. मी टू जे ह्याच्या अगोदर खूप ती मुवमेंट चालू होती. अशाच गोष्टी पुरुषांसोबत सुद्धा घडतात, पण आपण खूप लाईटली घेतो. त्याला खूप एकदम लाईट आणि मजेदार वाटत असेल, पण हे तसं नाहीये. खऱ्या अर्थाने आयुष्यात त्या गोष्टी ज्या माणसाने झेलल्यात त्यालाच त्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुमचं मत काय.